श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या 10 दिवसामध्ये मी गुरुचरित्राचे अध्याय वाचन करत नव्हते. त्याचं काही कारण होतं. त्यासाठी मी आपणा सर्वांची क्षमा मागते आणि आजचा अध्याय सुरू करते. आजचा अध्याय आहे 26वा मराठी भावार्थ. श्री नरसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते. ते 100 वर्ष जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरिले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यामुळे त्यांना अल्पसे वेदज्ञान प्राप्त झाले. मग त्यांनी पुन्हा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे? तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहेत. ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखवले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता. ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेद पठन करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे. पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात असे. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. हे हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता. लोकांत चर्चा व वादविवाद करता. त्या वेदांचे अनंत भेद आहेत. ते तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता. जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले. पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे हे मदोन्मत्त ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना. यापुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल अध्यात्म. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 26वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नका भ्रमो रे युक्तिसी. वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती. वेद व्यासा सरीसे मुनी, नारायण अवतरोनी. वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला. तेनेही पूर्ण नाही केले, साधारण सांगितले. शिष्य होते 4 भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल दूजा वैश्यपायन निका. तिसरा नामे जमेनी. चौथा सुमंतो शिष्य, करेन म्हणे वेदाभ्यास. त्यांसी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकता. एक एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिवस कल्पता. 4 वेद के विवाचित, अनंत महिमा वेदांची. या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनरपी करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी, काय मागसी मनोनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमेसी. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही या वेदांसी. सर्व केवी शिको मनसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसे मनोनी ऋषीसी, ब्रह्मा दाखवी वेदांसी. स्थांती 3 रासी, गिरिरूप होनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य, आता ऋषीस वाटे भय. वेदरासी 3 गिरिमय, केवी शिकू मनोनी. मनोनी भयभीत जाहला, ब्रह्मयाची चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे मनोनी. ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी. देता झाला मुष्टी 3, अभ्यास करी मनोनी.
तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज. पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास. सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया. शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी. विस्तारावे आद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू. ऐसे विनविती चौघेजण मुनी धरिती व्यासचरण. कृपा करी गा गुरुराणा नारायणा व्यासराणा. करुणावचन ऐकोनी व्यास सांगे संतोषोनी. पैल शिष्या ते बोलावोनी ऋग्वेद निरोपिती. व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियेसी. वर्णरूप आहे कैसी भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मादैवत जाणावे. गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियेसी. नेत्रपद्मपत्र सदृशी विस्तार ग्रीवा कुंभूकंठ. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्याशी. असती ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार. यजुर्वेद विस्तार अंगीन ऐका अपार. वैश्यपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी. ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्रदान अधिदैवत रुद्र म्हणा. त्रिष्टूप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन. कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोल जरी. कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट. शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्नी दीर्घजान. यजुर्वेद ध्यान प्रमाण वैश्यपायना परियेसी. एशी या यजुर्वेदासी भेद सायशी. असती एका भरवसी मने व्यास शिष्याते. मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता. तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद मनी जेतया. यज्ञादी कर्मक्रियेसी हेची मूळ परियेसी. अभ्यास करी गा विधीसी मनी व्यास शिष्याते. तिसरा शिष्य जेमेनी त्यासी सांगे व्यासमुनी. सामवेद विस्तारोणी निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र. विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा. नित्यस्रग्वी असे जान सुची वस्त्र प्रावरण. मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप. कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण. षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे. याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती. ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया. एका नारायणा वाचोनी समस्त भेदने नेकोनी. एक शिष्य जेमेनी 10 शाखा निश्चित. सुमंतू नामे शिष्यासी सांगत से व्यासहर्षी. अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा. या अथर्वर्ण वेदासी उपवेद असे परियेशी. मंत्रशास्त्र निश्चयी वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी. तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जान. ऐसे रूप तयासी भेद 9 परियेसी. सुमंतू नाम शिष्यासी सांगत असे श्रीव्यास. ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत. वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा. या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी. लोपले वेद निर्धारे गोप्य जाहले क्षितीसी. कर्मभ्रष्ट जाहले द्विज म्लेंछा पुढे बोलती वेदबीज. सत्व गेले याची काज मंदमती झाले जाना. पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी दैवत्व. वेदबळे नित्यत्व भूसूर म्हणती याची काज. पूर्वी राजे याचिका कारणे पूजा करीती विप्रचरण. सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करीती. वेदबळे विप्रांसी त्रैमूर्ती वश होते त्यासी. इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे. कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू. पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेद सत्वे. ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परियेसी. वेदमार्ग तेजोनी सुरसी अन्य मार्गे रहाटती. तेने सत्व भंगले हीन याती ते सेवा करू लागले. अध्यापन करीती मोले वेद विक्रय परियेसा. हीन याती पुढी देख वेद म्हणती मूर्ख लोक. त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होताती. चतुर्वेदी मनविसी लोकांसवे चर्चा करीसी. काय जानासी वेदासी अखिल भेद आहे ती जाना. आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखवीसी. त्रिविक्रम यतिपासी पत्र मागसी लिहूनी. आमुचे बोल ऐकोनी जावे तुवा परतोनी. वाया गर्वे भ्रमोणी प्राण आपुला देऊ नका. ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धिहितासी. न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू. चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमुते. सांगती लोक राजयाते महत्व आमुचे उरेल केवी. सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मता. नेनती आपुले हिता त्यासे मृत्यू जवळी आला.
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्यायः। श्रीगुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।